झाले असतील तर पाटोदा पोलीस स्टेशनला जायचं आणि ज्या तारखेत झालं असतील त्या तारखेत एफआयआर नोंदवायचे आणि तुम्ही ते नोंदवून घ्यायचे। अशा अनेक प्रकार या ठिकाणी झालेले आहेत। त्याच्यामुळे आमची विनंती पहिली मुख्यतः राहील की ज्या व्हॉट्सअपला त्यांनी ज्यांची लुटामार केली, ज्यांना मी सांगितलं नुसती हाणमारीचा प्रकार नाही, तहसीलदार साहेबांच्या लुटमारीचा सुद्धा प्रकार आहे, तुम्ही माहिती घ्या। पण त्यांचा दबाव पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही आता तो रिएफआयआर करा, जे आमचे हे फिर्यादी सांगतील तशा पद्धतीने लिहून घ्या आणि जर नाही हे केलं पुढचं आंदोलन आमचं पाटोदा पोलीस स्टेशनच्या विरोधात चीफ कलेक्टर आणि एसपी ऑफिसला असेल। तहसीलदार साहेबांना पुन्हा विनंती आहे की तो टोल नाका लुटमारीचा अड्डा, चोराचा काय जो अड्डा आहे त्याचं बंच पत्र आणि जे कोणी होते शासनाची आपली सगळ्यांची संपत्ती असताना त्या संपत्तीवरून त्या ठिकाणून गाड्या म्हणजे एका बाजूला टोल घ्यायचा पुन्हा दुसऱ्या बाजूला गाडीमध्ये काही लई लुटमाऱ्या झाल्या तो। त्यामुळं आमची पुन्हा विनंती आहे की तुम्ही हे सगळं महाराष्ट्र शासनाला, जिल्हा कलेक्टर ऑफिसला कळावं आणि पाटोदा पोलीस स्टेशनच्या सर्व स्टाफला पुन्हा विनंती करतो की तुम्ही यामध्ये कुणीही कोणाच्याही दबावाखाली बळी न पडता कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करू नका आणि जर कुणी वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा स्वतःचा बळी जाईल, एवढंच या ठिकाणी या निमित्ताने लक्षात घ्यावं। धन्यवाद।